कालावधी कमी आहे, तसं तुम्ही काही सरकारकडे काही महिलांची मागणी समजा ते जिल्हाधिकारी म्हणून काही पाठपुरावा करणार आहेत का? आता कालच आमची VC झाली आहे शासनासोबत, मंत्री महोदयांनी VC घेतली होती आणि ह्या योजनेसंदर्भात अजूनही चर्चा चालू आहे की लोकांना सोयीस्कर करण्यासाठी अजून काय काय चेंजेस करता येते. कदाचित अजून पुढे चेंजेस येऊ शकतात. लेकिन सध्या आमचा उद्देश हेच आहे की या योजनामध्ये लाभार्थींची संख्या खूप जास्त आहे, म्हणून गर्दीसुद्धा होत आहे. लेकिन ज्यांनी अर्ज केला, ज्यांना दाखला पाहिजे त्यांना 15 जुलैपर्यंत किंवा त्याच्या पूर्वी दाखला नक्की देण्याचा आमचा मानस आहे आणि उद्देश आहे. त्याच्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा काम करत आहे. सर, आता गर्दी वाढल्यामुळे डोमिसियल असेल किंवा उत्पन्नाचा दाखला या कागदपत्र मिळवण्यासाठी, दाखले मिळवण्यासाठी वेळ लागणार असल्याचं महिलांचं म्हणणं आहे. त्यामुळं 8 ते 10 दिवस वेळ जाऊ शकतो काय काय कागदपत्र, त्यामुळं मुदत वाढवली पाहिजे असं ते. तर जे मागणी आहे ते सुद्धा शासनाला कळवण्यात आलेली आहे आणि असं नाही 15 जुलैपर्यंतच त्यांना रजिस्ट्रेशन करता येते. ह्याच्यानंतरही रजिस्ट्रेशन चालू राहणार आहे. रजिस्ट्रेशन कधी बंद होत नाही आहे. लेकिन आपला उद्देश आहे की 15 तारखेपर्यंत सर्वांचा करून घ्यावे, जेणेकरून त्यांना लवकर लाभ मिळेल. लेकिन त्याच्यानंतरही त्यांचं रजिस्ट्रेशन करता येते आणि जे लोकांची मागणी आहे, महिलांची मागणी आहे, ती सुद्धा शासनाला कळवण्यात आलेली आहे. सर, एक सेकंड सर, अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात एक तलाठी जो आहे तो 50 रुपये मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तुमच्यापर्यंत तो पोचला काय आणि प्रशासन यावर काय कारवाई करणार आहे? कालपासून एक अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्याच्यात एक तलाठी पैशाची मागणी करत होता. त्याची शहानिशा करण्यात आली आहे, चौकशी करण्यात आली आहे. तहसीलदार SDM मार्फत त्याची चौकशी झाली आणि त्याच्यात तथ्य ठरला, म्हणून त्या तलाठीला आता सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि त्या तलाठीवर FIR सुद्धा करण्यात येत आहे. कारण की एक गंभीर प्रकरण आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक महत्त्वाकांक्षी योजना आहे शासनाची. याच्यात महिलांना लाभ मिळणार आहे आणि त्यांना एक आधार मिळतो ह्यामुळे. आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्स घेण्यासाठी किंवा त्यांना अर्ज करण्यासाठी कुठली प्रकारची अडचण होणार नाही याच्यासाठी आम्ही सक्त सूचना आमची यंत्रणाला दिली आहे. तहसीलदारांना सूचना देण्यात आली आहे की दाखले देण्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई किंवा विलंब नाही झाला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना नाही झाला पाहिजे. महिलांना काय आवाहन करणं सुरू आहे? महिलांना आवाहन करायचं आहे की जे महिला पात्र आहे या योजनेसाठी त्यांनी पुढे येऊन अर्ज करायचे आहे. हे अर्ज ते अंगणवाडीमार्फतसुद्धा करता येते किंवा गावात सेतू केंद्र आहे, आपले सरकार केंद्र आहे, त्याच्यातसुद्धा करता येते. ह्या योजनांतर्गत त्यांना जे काही दाखले लागतात, जर त्यांच्याकडे दाखले आहे तो तत्काळ अर्ज करण्यात यावे. दाखले नसेल तो सेतू केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर त्यांनी अर्ज करावे. आमची यंत्रणाला सक्त सूचना आहे की हे दाखले त्यांना तत्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. ह्याची कालावधी 1 ते 15 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशनची कालावधी आहे. या दरम्यान त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना पहिला हप्ता मिळून जाईल. याच्यानंतरही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू राहणार आहे. मात्र आपला उद्देश आहे की ह्या दरम्यान जास्तीत जास्त महिलांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावे, फॉर्म भरून घ्यावे. सर, महिलांची आता मोठी गर्दी होत आहे.